बिरोबा महाराजांचे प्राचीन मंदिर असून ते एक जागृत देवस्थान मानले जाते। नवरात्रीमध्ये 9व्या माळेला व गुढीपाडव्यानंतर 7व्या दिवशी अशी वर्षातून 2 वेळा येथे यात्रोत्सव असतो। नमस्कार, मी राजाभाऊ खेरनार। माझं नाव भीम पाटील, मी मुंबईवरून आलेलो आहे डोंबिवली। यात्रेच्या दरम्यान मंदिराची सजावट केली जाते, तसेच मंदिराभोवती लाइटिंग लावून रोषणाई केली जाते। त्याच पद्धतीने मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली जाते। यात्रेच्या वेळेस गावातील सर्व समाजातील बांधव एकत्र येतात व ढोल ताशांच्या गजरात भंडारा उधळत मोठ्या उत्साहात बिरोबा महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येते। त्यानंतर मंदिरात होम पूजा व आरती होते, तसेच महाप्रसादाचा लाभही देण्यात येतो। आजूबाजूच्या काही खेडेगावातील भाविकही दर्शनासाठी येतात व बिरोबा महाराजांचा आशीर्वाद घेतात। अशा पद्धतीने यात्रोत्सव संपन्न होतो। मालेगावकर न्यूजसाठी विशाल। Yeah.
नमस्कार, मी राजाभाऊ खेमनार, श्री बिरोबा महाराज साकुरी ट्रस्ट याचा मी अध्यक्ष असून आज जी यात्रा भरती ती यात्रा जेव्हा गुढीपाडवा असतो, गुढीपाडव्याच्या 7व्या दिवशी ही यात्रा भरल्या जाते। त्याच्यानंतर वर्षातून 2दा ही यात्रा भरल्या जाते। जेव्हा आपलं नवरात्र उत्सव चालू होतो, दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 9व्या माळीला होम असतो मोठ्या प्रमाणात, त्या दिवशी सुगड कमी 8 ते 10,000 पब्लिक मुक्कामी राहते। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो होम रात्र चालतो, रात्रभर, सकाळी बी गर्दी मोठ्या प्रमाणात असते। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात भंडारा असतो। आता ह्या वेळेस जी यात्रा होती, या यात्रा दुष्काळाचा थोडासा परिणाम दिसतोय, जाणवतोय दुष्काळ असल्यामुळे, नाहीतर कमीत कमी 10 ते 15,000 पब्लिक ही असती। यावेळी तशी 8 ते 10,000 पब्लिक जमलेली आहे। आणि हे जे जागृत स्थान आहे, हे पूर्वजापासून या देवाचं स्थान जागृत स्थान आहे। या बिरोबा महाराजची 1981 मध्ये ट्रस्टची स्थापना झालेली आहे। पूर्वीचे भाऊराव शर्मा असतील, शिल्लक असतील, ही अशा 11 जणांची बॉडी होती। त्याच्यानंतर कालांतराने आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला आणि ती जी ट्रस्ट होती ती पुनर्जीवित करून सर्व समाजाला सामावून अशी 11 जणांची बॉडी केली आणि त्याप्रमाणे आता देवस्थानाचं कारभार चालू आहे। आपल्या सगळ्यांच्या शुभाशा आणि ऑल महाराष्ट्रातून तर नव्हेच, परंतु MP महाराष्ट्रातून या अशा अनेक राज्यातून बी इथं भाविक येत असतात। भाविक आल्यानंतर काहींचे जे नवस असतात, काही सव्वा महिने इथं राहतात आणि रिपेअर होऊन त्यांच्या प्रमाणे निघून जातात। काही लोक इथं स्थायिक बी होऊन गेलेले। एवढं बोलून मी माझं नाव भीम पाटील, मी मुंबईवरून आलेलो आहे, डोंबिवली गावातनं। आज इथे साकुरी गावचा बिरोबा महाराज जवळजवळ 40-42 वर्ष मी येतो इथे। आणि इथे सुरुवातीला आल्यापासून आतापर्यंतची भौगोलिक परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि खूप चांगलं इथे स्कोप आहे। देवाच्या कृपेने जो भक्त येतो तो व्यवस्थित होऊन बरा होऊन जातो इथून। आणि इथली जी लोकांची जी वस्तुस्थिती आहे, ती राहण्याची गैरसोय आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न करूया, असं 2 शब्द सांगतो।